नमस्कार. मी राधेश्याम शिंदे. मराठवाडा बिर्याणी हाऊस नावाने आपल्यासोबत गेले 15 वर्षापासून सातत्याने मी जोडले. मला असंख्य तरुण आल्यानंतर विचारतात की हॉटेल व्यवसाय आम्हाला पडायचं. तर काय केलं पाहिजे? किंवा हॉटेल व्यवसाय खरंच हॉटेल व्यवसायाबद्दल आम्हाला माहिती नाही. तर मी एकच नवीन तरुणांना एक संदेश देऊ इच्छितो. हॉटेल व्यवसायात पडायची तुमची इच्छाशक्ती असून उपयोगाची नाही. त्याच्यासाठी तुम्हाला सातत्याने काम करण्याची तयारी पाहिजे. हॉटेल व्यवसायात नुसतं कुणाची तरी एखाद्याची रील्स बघितली किंवा त्यांनी कुठेतरी भरमसाठ हातात सोनं, गळ्यात सोनं घातले, एखादी गाडी बघितली. म्हणून जे काही आजकाल बरेचसे तरुण आहेत ना, व्यवसायाच्या त्यांचे ते मोटिव्हेशनल बघून व्यवसायात उतरतात. पण माझी विनंती आहे, की अशा मोटिव्हेशनलनी तुम्ही व्यवसायात कधीच सक्सेस होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने हॉटेल व्यवसायाची कुठेतरी ट्रेनिंग घेतली पाहिजे. किमान ट्रेनिंग नसेल मिळत तर तुम्ही कुठेतरी एखाद्या रेस्टॉरंटवरती 1 वर्ष 2 वर्षे व्यवसायाची तुम्ही तिथं अनुभव घेतला पाहिजे. त्या अनुभवातून तुम्हाला तिथले चढ-उतार लक्षात येतील. त्याच्यानंतरच तुम्ही व्यवसायात पडलं पाहिजे. याच्या अगोदर जर तुम्ही कुठल्या गोष्टीचं हे घेतलं नसेल, भरमसाठ खर्च तुम्ही इंटेरियरवर करणार. तो खर्च केल्यानंतर मग कुठल्यातरी चुकीच्या लोकेशनवरती तुम्ही बिझनेस चालू करणार. मीही 4 रेस्टॉरंट बंद केले. मलाही लक्षात आलं, की काही ठिकाणी आपले लोकेशन चुकलेले, काही ठिकाणी आपली रेसिपी चुकीची होती. त्या सगळ्या गोष्टीचा बारकाईने तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे. आणि हे केल्यानंतर तुम्हाला वाटलं, की चला आपण ह्या व्यवसायात उतरू शकतो. तर नक्की हा हॉटेल व्यवसायात याला काहीच अडचण नाही. तुमच्यासाठी संधी पण आहे आणि जर चुकीच्या पद्धतीने केले, तर लवकर कर्जबाजारी होण्याचं हे ठिकाण पण आहे. बरेचसे असंख्य उद्योजक या व्यवसायात येऊन नैराश्यपोटी आत्महत्या करण्यापर्यंत गेले. तर माझी कळकळीची विनंती आहे, व्यावसायिक जर करायचं असेल, तर तुम्ही पूर्ण ताकदीशी उभा राहा. धन्यवाद.